नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। सुरुवातीच्या भागाला त्यांनी दाखवलंय सुमित्राबाई देवाजवळ प्रार्थना मागतायत आणि जानकीसाठी बळ, कारण जानकीला नानाला शोधून आणायचंय ना। प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडवर मी हसू का रडू असं मला झालंय। ऐश्वर्याची हिंमत दिवसेंदिवस अति वाढत चालली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। ऐश्वर्याने या सुमित्राबाईंची प्रार्थना ऐकली आणि आता विचार करते, जानकी या म्हातारीला बळ दिलंस ना तू, हिला उम्मीद दाखवली आहेस नाना सापडतील म्हणून। आता या म्हातारीला घरभर नाही फिरवलं ना तर नावाची ऐश्वर्या नाही मी, असं म्हणून ती नानांची खुर्ची आणते आणि म्हणते नाटकाला सुरुवात, ऍक्शन असं म्हणून तिने नाटकं चालू केली आहेत तिची। इकडे जानकी ओवीला शाळेत सोडवत असते तेव्हा या दोघी मायलेकींच्या गप्पा ऐकवल्यात आपल्याला। ओवीला सांगत असते जानकी, अगं शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज आलाय, तुझं चित्र लावलंय म्हणे बोर्डवर शाळेच्या। मग ओवी खूप खुश होऊन म्हणते, येस, तुला माहितीये का आई, कॉम्पिटिशन मध्ये जर प्राइज मिळालं ना तर ते प्राइज पण शाळेच्या बोर्डवर लावतात। जानकी म्हणते, अगं मला माहितीच नव्हतं ग ओवी बेटा, अभिनंदन तुझं, आता मन लावून अभ्यास कर, नुसतं मोबाईलवर कार्टून बघत नाही बसायचं, कळलंय मला, तू काल रात्री काय केलंस ते। आता ओवी घाबरते आणि म्हणते, शी बाबा, ती ऐश्वर्या आंटी खडूसच आहे, तिने सांगून टाकलं ना तुला। मग आता जानकीला काही हे माहिती नसतं, ती म्हणते, काय सांगितलं ओवी, सांग ऐश्वर्या आंटीचं काय। मग आता ओवी घाबरते आणि म्हणते, काही नाही। मग जानकी म्हणते, सांगतेस की नाही ओवी, सांग पटकन। मग ओवी कान धरून आधी सॉरी म्हणते आणि काल रात्री जे काही प्रकार घडला तो सगळं त्या जानकीला सांगते की मी कार्टून बघत होते तेव्हा ऐश्वर्या आंटी आली आणि तिने माझ्या हातातून मोबाईल घेतला। आता जानकीला यावेळेला तर काही तो सिक्वेन्स कळला नाहीये, पण नंतर तिच्या सगळं लक्षात येतं असं त्यांनी दाखवलंय। मग ओवीला ती दटावते की आता यापुढे असं मोबाईल हातात घ्यायचा नाही आणि आता ओवी तिला सॉरी म्हणते। आता इकडे या सुमित्राबाई आल्या आहेत बरं का, पूजा करून देवघराच्या बाहेर। आता नानांची खुर्ची त्यांना दिसली। आता प्रेक्षकांनो, या गोष्टीत मला तर काही लॉजिक दिसलं नाही, तुम्हाला दिसलं असेल तर मला कमेंट करून सांगा। आता ती खुर्ची जर देवघरापाशी आहे तर नाना तिथे आले, हा कुठला लॉजिक आहे। आता ती सुमित्राबाई नाना आले करत घरभर फिरते, काही अर्थ आहे का याला? म्हणजे ते नाना तिथे खुर्ची लावून घरभर फिरतील का? आता ती ऐश्वर्या तिथे बसते आणि म्हणते, खुर्चीत खूप पॉवर असते जानकी, हे खरंच मला आज कळलंय। थोडक्यात सांगायचं म्हणजे ऐश्वर्या या सुमित्राबाईंना येडं करतीये मुद्दाम। आता ते लोक बोलवलेत ना तिने दवाखान्यातले, त्या लोकांसमोर सुमित्राबाई वेड्या दिसाव्या म्हणून आता पुन्हा ती खुर्ची घरभर ती अशी इकडून तिकडे फिरवते। आता हा सौमित्र आणि ऋषिकेश गेलेत सयाजीरावांच्या त्या गोडाऊनवरती बघायला, तिथे नानांना कैद केलंय का नाही ते, म्हणून ते आता पाळत ठेवतायत त्या गोडाऊनवर। प्रेक्षकांनो, काही मालिकेतले सीन तर खरंच डोक्याच्या वर जातात। नेमकं काय दाखवलं ना ते 2-4 दिवस विचार केला तरी कळत नाही। असो, तर आता ऋषिकेश आणि सौमित्र एक प्लॅन आखतात। ऋषिकेशला तो सांगतो की दादा, जोखमीचं काम आहे, आपल्याला व्यवस्थित करावं लागेल, कोणाच्या लक्षात आलं तर। ऋषिकेश म्हणतो, नाही लक्षात येणार, तू जात मध्ये, मी बाहेरून लक्ष ठेवतो। आता काय होणार आहे प्रेक्षकांनो, हा जो सौमित्र आहे ना तिथे वेषांतर करून जातो सयाजीरावाच्या गोडाऊनच्या बाहेर आणि ऋषिकेश म्हणजे जेव्हा सौमित्र या लोकांशी बोलत असतो ना तेव्हा ऋषिकेश यांच्या डोळा चुकवून त्या सयाजीरावाच्या गोडाऊन मध्ये जाऊन चेक करतो तिथे नाना आहेत की नाही। आता सौमित्र तिथे खोटा वकील बनून जातो आणि त्या लोकांना सांगतो की मी सयाजीरावांचा वकील आहे। सयाजीरावाने जी माणसं पाळून ठेवली आहेत त्यांना काही विश्वास बसत नाही, ते मुद्दाम चौकशी करतात सौमित्रकडे, कोण आहात तुम्ही, कुठून आलात। सौमित्र त्यांना काहीतरी खोटं नाटं सांगतो की मी पुण्याहून आलोय, माझं आडनाव कदम आहे, असं काहीतरी तो खोटं नाटक त्या सयाजीरावांच्या गुंडांना बोलतो आणि त्यांना तिथे गुंतवून ठेवतो असं त्यांनी दाखवलंय। सौमित्राला सयाजीरावाची माणसं विचारतात, तुम्ही गोडाऊनवर कसं काय आला तिथे साहेबांना भेटायला। मग सौमित्र म्हणतो की काय आहे ना, माझा फोन बंद झालाय, त्यांनी मला फोनमध्ये ऍड्रेस पाठवला होता, तुम्ही मला ऍड्रेस देता का, दुसरीकडे आहेत का तुमचे साहेब, कुठे गेलेत। मग ते लोक सांगतात, आमचे साहेब गावाला गेले, म्हणजे सयाजीराव तिथे नाहीये। आता जोवर सौमित्र त्या लोकांशी बोलतोय तोवर इकडे हा ऋषिकेश या गोडाऊनचं पूर्ण तपासणी करतो, कुठे नानांना लपवलंय का, इकडे तिकडे बघतो, आवाज देतो, नाना तुम्ही इथे आहात का, पण त्याला कुठेच नानांचा पत्ता लागत नाही। हा थोडा म्युझिकल थरार त्यांनी रंगवलाय। आता पुढे बघा, सौमित्रला ते माणसं जरा पकडतात आणि ते म्हणतात, तुम्हाला साहेबांनी पत्ता दिला नाही आणि बोलवलं तुम्हाला इथे, आणि ते तर बाहेर गावी जाणार होते, आम्हाला कसं काय सांगितलं नाही, तुम्ही आम्हाला का असे प्रश्न विचारतायत, तुम्ही वकील आहात म्हणून सांगितलं ना तुम्ही, पुन्हा सांगा तुमचं नाव काय आहे। आता हा घाबरून म्हणतो, माझं नाव सौरभ आहे,
सौरभ कदम आहे, मी हायकोर्टात असतो. इकडे ऋषिकेश सगळीकडे पाहतो पण त्याला नानांचा कुठेच पत्ता लागत नाही. इकडे सौमित्राला ते माणसं म्हणतात, आम्हाला असं का वाटतंय की तुम्हाला कुठेतरी बघितलंय आम्ही. आता इकडे सौमित्र जरा घाबरतो आणि ऋषिकेश इकडे सगळीकडे शोधाशोध करतो. खाली वर खूप मोठं गोडाऊन दाखवलंय. आता ते एवढ्या वेळ त्यांनी थरार रंगवलाय म्हणजे विचार करा एपिसोड कसे मोठे होतात. आता पहा सौमित्र तिथून आता निघायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हरकत नाहीये, तुम्हाला पत्ता नसेल द्यायचा तर देऊ नका, मी साहेबांना फोन करून घेईल. आणि त्या माणसाला म्हणतो की अरे मी फेमस माणूस आहे, माझे पेपरमध्ये फोटो येत राहतात बाबा, असं म्हणतो. आणि त्या माणसाला पुन्हा पत्ता विचारतो. मग तो माणूस पत्ता देतो आणि सौमित्र आता तिथून निघून जातो. इकडे ऐश्वर्याने काय केलंय, शरयूच्या दाराला कडी लावून घेतली आहे बाहेरून. शरयू तिच्या नवऱ्याशी बोलण्यात बिझी असते. आता आधी तर त्यांनी असं दाखवलं होतं की शरयूच्या नवऱ्याला वेळच नसतो शरयूसाठी, आणि आता शरयू 24 तास त्याच्याशी बोलत राहते बरं का फोनवर. तर असो, ऐश्वर्याने आता तिचं पुढचं प्लॅनिंग सुरू केलंय. पण इकडे दुसऱ्या गोडाऊनवर गेले सौमित्र आणि ऋषिकेश. नानांची त्यांची शोधाशोध अखंड चालूच आहे. इकडे ॲम्ब्युलन्स आली आहे रणदिवेच्या घरात आणि मस्त असा तमाशा रंगलाय. आज तर मला असंख्य प्रश्न पडलेत प्रेक्षकांनो या एपिसोडसाठी. पण असो, एक एक प्रश्न तुम्हाला बघता बघता सांगते. आता ते मनोविकार हॉस्पिटलमधून आलेले आहेत लोक. आता तुमच्या घरात पेशंट आहे असं ते सांगतात. इकडे सुमित्राबाई नाना नाना करत घरभर फिरत असतात. त्यांना वाटत असतं की नानांनी त्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलंय. नाना घरी आलेत पण दिसत नाहीयेत. ऐश्वर्या ठरवते या बाईला आता बरोबर गुतवायचं. आता त्या गुलाब दिसतोय सुमित्राबाईंना. गुलाबला त्या विचारतात, अरे तुझे नाना आले ना? गुलाब म्हणतो, नाही हो ताई, पण बाहेर कोणीतरी आलाय. आता ते लोक म्हणतात, तुमच्या घरात पेशंट आहे ना? आता ऐश्वर्या तिथे बाहेर येऊन कांगावा करायला लागते मोठ्या मोठ्याने. सुमित्राबाईंना बघते आणि म्हणते, देवा आमच्या आईंना काय झालंय, देवा आमच्या आईंना लवकर बरं कर रे. आई, नाना गेल्यापासून किती परिणाम झाला हो तुमच्या मनावर. आपले नाना नाही येणार आहे तो परत, ते या जगात नाही आहेत. हे मुद्दाम ऐश्वर्या त्या लोकांसमोर बडबडतीये जेणेकरून त्या लोकांना विश्वास बसावा की सुमित्राबाईच पेशंट आहेत. सुमित्राबाई चिडतात तिच्यावर आणि म्हणतात, गप्पा बस ग, काय बडबडतेस ग, प्रत्येक वेळेला अभद्रासारखी बोलत असते. हे बघ, मला माहिती आहे सगळं, नाना जिवंत आहेत, नानाला काही झालेलं नाहीये, मला सगळं सांगितलंय जानकीने. जानकी गेली आहे त्यांना आणायला आणि ती घेऊन येणार आहे त्यांना. आता त्या ज्या पद्धतीने बोलत असतात त्या लोकांना लगेच शंका येते. ते लोक म्हणतात, अरे हाच दिसतो पेशंट, पकडा याला. आता या सुमित्राबाई गांगरून जातात. बाई ही कोण लोक आहेत? त्या विचारतात त्यांना, कोण आहात तुम्ही? गुलाबाई विचारतो, कोण आहात तुम्ही? इथे तुम्हाला कोणी बोलवलं? ऐश्वर्या म्हणते, कोण आहात तुम्ही? कशाला आलाय तिथे? आणि तुम्हाला कोणी फोन केला? आई अहो, ही लोक कोण आहेत? आपल्या घरी कशाला आली आहेत? ऐश्वर्या असं काही प्रिटेंड करते जसं काही ती त्या गावचीच नाहीये, तिला काही माहिती नाहीये, घडवून आणलंय तिनेच सगळं. आता तो माणूस म्हणतो, आम्हाला रणदिवेच्या घरातून फोन आला होता, इथे पेशंट आहे ना? गुलाब चिडून म्हणतो, नाही नाही, इथे कोणी पेशंट नाहीये, काय आहे हे? आता तो माणूस म्हणतो, या बाईच दिसताय पेशंट, धरा रे याला. आता यांच्याकडे कुठलेही केस पेपर नाहीये, काही नाहीये, आणि त्यांनी त्या सुमित्राबाईंना धरलं सुद्धा. सुमित्राबाई आरडाओरडा करत असतात, अहो काय हे, मी कुठलीही पेशंट नाहीये, मी सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे आहे, तुम्ही मला असं का पकडताय? इतक्या नॉर्मल बोलतायत त्या प्रेक्षकांना, तरी या लोकांना कसं काय जाणवलं की त्या वेड्या आहेत हे त्यांनाच माहिती बाबा. म्हणून म्हटलं असंख्य प्रश्न पडलेत. असो, आता ते लोक बळजबरीच म्हणतात, नाही नाही, न्याय यांना धरा आतमध्ये. ऐश्वर्या म्हणते की काय चाललंय, हॉस्पिटल? अहो आमच्या आईंना हॉस्पिटलमध्ये का नेताय, काय झालंय? सुमित्राबाई ओरडत असतात, अहो मला काही झालेलं नाहीये. मग तो माणूस म्हणतो, अहो आम्हाला फोन आला होता, यांच्या मनावर परिणाम झालाय म्हणून तर आम्ही आलो यांना घ्यायला. सुमित्राबाई म्हणतात, काय बोलताय तुम्ही, माझ्या मनावर कसला परिणाम झालाय, सोडा मला, सोडा. पण त्या सुमित्राबाईंचं कोणी काही ऐकत नाही आणि जबरदस्ती त्यांना गाडीत घालतात त्या ॲम्ब्युलन्समध्ये. ऐश्वर्या मस्त मजा बघतीये. खरंच प्रेक्षकांनो, आपल्या घरातल्या स्त्रिया किंवा कोणीही एक्सेट्रा एवढ्या भावनावीन असतात का हो? काहीही दाखवावं का मालिकेवाल्यांनी? तर असो, काही गोष्टी नाही पटत हो, म्हणून मनापासून बोलाव्याशा वाटतात. तर ठीक आहे, आता बघा ऐश्वर्या त्या शरयूच्या दाराची कडी उघडते आणि म्हणते, बापरे शरयूताई, तुमच्या दाराला कोणी कडी लावली? शरयू म्हणते, मगाचपासून ओरडते मी, कोणी कडी लावली माझ्या दाराला? मग ऐश्वर्या म्हणते, माहीत नाही हो कोणी लावली, पण शरयूताई लवकर चला बाहेर, आपल्या आईंना गाडी आली आहे घ्यायला. शरयू म्हणते, गाडी? कसली गाडी? आता शरयू आधी धावत धावत बाहेर जाते. सारंग झोपलेला आहे बरं का प्रेक्षकांनो, एवढा तमाशा चालू आहे आणि सारंग तिकडे झोपलाय. सुमित्राबाईंना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलंय. मग जेव्हा खूप आरडाओरडा होतो तेव्हा सारंग असा पळत पळत येतो आणि म्हणतो, आईला कुठे नेताय?
इकडे सुमित्राबाई ओरडत असतात, सोडा मला, मला काही झालेलं नाहीये. शरयू आणि सारंग तिकडूनच आरडाओरडा करतात, आई अरे आमच्या आईला काय पकडलंय. मग तो सांगतो दवाखान्यातला तो आलेला आहे बिचारा पिऊन दादा, अहो तुमच्या आईंना नेण्यासाठी आम्हाला फोन आला होता. मला लगेच जानकी आडवी येते आणि म्हणते, थांबा आमच्या आईंना नेऊ नका. मग लगेच मध्ये सुमित्राबाईंना बाहेर काढतात गाडीच्या खाली. सुमित्राबाई म्हणतात, बघ ना जानकी, हे लोक मला धरायला आलेत ग आणि म्हणताय माझ्या मनावर परिणाम झालाय. हा काय प्रकार आहे जानकी. मग जानकी मोठा डायलॉग मारते तिथे, आई मी असताना तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही. एकदम ड्रामा बिमा एकदम भारी रंगवलाय. मग सारंग आणि शरयू एकमेकांकडे बघतात. मग जानकी असा लुक देते एकदम ॲटिट्यूडवाला. सुमित्राबाईंना विश्वास देते, आई तुम्हाला काही होणार नाही आणि तुम्हाला कोणी कुठे नेणारही नाहीये, मी आहे ना इथे. आणि मध्ये मध्ये सौमित्र आणि ऋषिकेशचा थरार रंगवलाय. ते बऱ्याच ठिकाणी जाऊन बघतात नाना आहेत का त्या सयाजीरावच्या गोडाऊनमध्ये. मग ऐश्वर्यावर खसकते ती जानकी, ओरडते जोरात, काय हे सगळं ऐश्वर्या, काय लावलंयस तू. आणि मग त्या लोकांना विचारते, तुम्ही इथे कसे काय आलात, तुम्हाला कोणी सांगितलं इथे आमच्या आईंना धरायला या म्हणून. मग आता ऐश्वर्या तिथे जानकीलाच दोषी सिद्ध करते बरं का, आणि सिद्ध पण होते जानकी. ते माणसं सांगतात की तुमच्याच रणदिवेच्या घरातून फोन आला होता. मग ऐश्वर्या अशी दाखवते की तिला काही माहिती नाही आणि मोठ्याने ओरडते, काय आमच्या घरातून फोन आला होता, असं कसं होईल. सुमित्राबाई म्हणतात, काय हे कसं काय झालं. मग तो माणूस म्हणतो, अहो जानकी रणदिवेंचा फोन आला होता मला तुमच्या रणदिवे घरातून. मग तो माणूस जानकीचा नंबरही दाखवतो बरं का यांना. मग ऐश्वर्या मोठ्याने कांगावा करते, तिला निमित्तच मिळाले आरडाओरडा करायला. बघा बघा शरयूताई, ही बाई कशी कांगावा करते, बिचाऱ्या आपल्या आई किती भोळे आहेत. मानसिक उपचार केंद्रात टाकायला निघाली ही जानकी, किती मजल वाढली हिची. पण जानकी म्हणत असते, नाही हे साफ खोटं आहे. आता ऐश्वर्या म्हणते, बाई धन्य आहे ग तू, धन्य आहे, स्वतःच बोलवतेस इथे आणि स्वतःच गाडी समोर येते आणि उगाचच नाटकं करते का ग मोठेपणा घेण्याची. कमाल आहे ग बाई तुझी जानकी. जानकीकडे काही सिद्ध करायला नाहीये म्हणून ती बिचारी म्हणत असते, अगं तुला काही लाज वाटते का ऐश्वर्या, तुला काही आहे का सिद्ध करायला. मग ही ऐश्वर्या म्हणते, ओ दादा तुम्हाला कोणाचा फोन आला, नंबर दाखवा बरं. आता त्या दादांकडे नंबर पण आहे बरं का, म्हणजे त्या दादांच्या मोबाईलवर फोन आलाय हॉस्पिटलच्या आणि त्यांनी फोन नंबर पण दाखवला. जानकी क्रॉस चेक करते तर ऋषिकेशचा फोन असतो. म्हणजे जानकीनेच ऋषिकेशच्या फोनवरून मानसिक उपचार केंद्रामध्ये फोन लावला आणि सांगितलं की सुमित्राबाईंना धरा. अरे देवा. सुमित्राबाई म्हणतात, काय हे सगळं जानकी, हे काय ऐकते मी. आता पुन्हा सुमित्राबाईंच्या मनामध्ये शंकेची पाल चुकते जानकीसाठी. मग जानकी म्हणते, आई अहो ऐका माझं, मी काही केलेलं नाहीये. मग सुमित्राबाई जानकीचा हात झटकतात, म्हणजे सोड मला जानकी, मला कोणाला काही बोलायचं नाही, काही सांगायचं नाहीये. सुमित्राबाई आधी घरात पळतात बरं का, त्यांना असं वाटतं पुन्हा आपल्याला धरून नेलं तर. आता शरयू त्यांना थांब बाई करते. मग सारंग पण चालला जातो मागे. आता सगळेजण निघून जातात. जानकी त्या लोकांची माफी मागते, दादा सॉरी, तुम्हाला या घरातून फोन आला असेल पण तो मी केलेला नाहीये आणि इथे कोणीच पेशंट नाहीये, माफ करा, तुम्ही जा आता. मग ते लोक निघून जातात लगेच बरं का. मग जानकी ऐश्वर्याला ओरडते, काय ग ऐश्वर्या, किती दिवस चालणार आहे तुझी ही नाटकं. पण आता ऐश्वर्या तिलाच हूल देते आणि तिलाच धमकी देते बरं का. कोणी समोर नाहीये ना म्हणून ही धमकी देते जानकीला. काय ग जानकी, सत्य समोर आणलंस का, नाही आणलं ना, चालली ग तुझ्या हातातून वेळ चालली, टिक टिक टिक, आता तुझी खरी वेळ आली आहे. पुढच्या वेळी या गाडीमध्ये घालून तुलाच घेऊन जातील ते, म्हणजे मिळवलं, जाऊ दे रे गाडी. आता ती जसं काही कंडक्टरच आहे आणि म्हणते यावेळेला गाडी रिकामीच जाणार तर, असं म्हणून घरात निघून जाते जानकीला धमकी देऊन. आणि जानकी पुन्हा ॲटिट्यूडवाला लुक देते. इकडे ऋषिकेश आणि सौमित्र थकून गेलेत नानांना शोधून शोधून. आता कुठे शोधावं ते कळत नाहीये त्यांना. आता ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र, आपण कधीपासून नानांना शोधतोय पण नानांचा कुठेच पत्ता नाही लागत. सौमित्र म्हणतो, हो ना, आपण सयाजीरावाची सगळी दुकानं पाहिली, गोडाऊन चेक केले, पण नानांचा कुठेच पत्ता नाही रे दादा, काय करायचं. मला तर वाटतं आता आपण घरी जाऊयात, खूप झाली आता शोधाशोध. मग ऋषिकेश म्हणतो, अरे आपण सयाजीरावाच्या घरी जाऊ, तिथे आपल्याला नक्कीच काहीतरी सापडेल. मग सौमित्र म्हणतो, अरे दादा काय बोलतोयस तू, सयाजीरावांच्या घरी नाही, आपल्या घरी चल म्हणतोय मी तुला. ऋषिकेश म्हणतो, अरे पण मी त्या सयाजीरावाच्या घरी जायचं म्हणतोय ना. मग सौमित्र म्हणतो, दादा तुला खरंच असं वाटतंय तो त्याच्या घरी ठेवेल आपल्या नाण्यांना, त्याच्या स्वतःच्या घरी. तो काय मूर्ख आहे का दादा, अरे तो फार हुशार माणूस आहे सयाजीराव, मला नाही वाटत नाना तिथे असतील. ऋषिकेश म्हणतो, असं काय करतो सौमित्र, तिथे रिस्क आहे म्हणून जायचं नाही का आपण, चल चल, माझं मन मला सांगतंय की खात्री आहे माझी, आपले नाना मुळशीत आहे. सौमित्र म्हणतो, अरे दादा, अरे आपलं कोर्ट हे खात्रीवर नाही पुराव्यावर चालतं, आपल्याकडे नाही आहे रे दादा पुरावा, आपण कसं सिद्ध करणार आहोत.
आणि हा सगळा बेस जो आहे ना आपला, तो खरंच बेसलेस आहे रे. त्या सगळ्या बेसवर आपण हा तपास करतोय आणि आपल्याला हवं ते आपण प्रत्येक वेळेला असं करू शकत नाही रे. आपल्याला असं पटकन त्याच्या घरी नाही जाता येणार. तू आधी जामिनावर सुटलाय, कलमा लागल्यात तुझ्यावर. तू आता काही चूक केलीस आणि तू पोलिसांच्या नजरेत आलास तर तुला कस्टडी होईल रे दादा. मग मला करता नाही येणार काही. ऐक माझं, हा तपास आपण थांबूयात, आपण घरी जाऊयात. आता ऋषिकेश म्हणतो बरं चल जाऊयात घरी. सौमित्र आता गाडीत बसत असतो तेव्हा ऋषिकेश त्याला पुन्हा म्हणतो थांब सौमित्र 1 मिनिट. आता सौमित्र म्हणतो काय झालं दादा. ऋषिकेश म्हणतो अरे सौमित्र, आणखीन एक अशी जागा आहे जिथे सयाजी आपल्या नानांना लपवू शकतो, त्याचं पार्टी ऑफिस. सौमित्र म्हणतो अरे बाबा पार्टी ऑफिस, अरे तिथे किती माणसं असतील त्याची. ऋषिकेश म्हणतो अरे असू दे ना त्याची माणसं, एकदा फक्त जाऊ तिथे आणि तिथे नाना नसले ना तर तू म्हणशील तसं मी करेल. एकदा चल ना रे माझ्यासाठी तिथे प्लीज. सौमित्र म्हणतो बरं बाबा तू काही माझं ऐकणार नाहीये, चल येतो तुझ्या बरोबर. आणि हे दोघंही आता त्या पार्टी ऑफिस मध्ये जातात. पुढच्या सीन मध्ये ऐश्वर्या शरयू आणि सारंगला भडकवतीये. आता आधीच हे दोघं हलक्या कानाचे, तिला काही फार मेहनत घ्यावी लागत नाही या दोघांवर. तर आता ही पुन्हा म्हणते कशी शरयूला आणि सारंगला काय जानकी आहे ही, स्वतःच फोन केला आणि स्वतःच कांगावा केला वाचवायचा आईंना. जानकी आली आहे बाहेर आता. मग लगेच ऐश्वर्या म्हणते आल्या मोठ्या महाराणी, आईंना काळजी दाखवून. आता बघा मलाच जाब विचारेल ती, बघा बघा. आता जानकी तशीच रिॲक्ट करते आणि म्हणते काय ग ऐश्वर्या, कधी थांबवणार आहेस तुझी नाटकं. आता ऐश्वर्या म्हणते बघा बघा, मी म्हणत होते ना ही बाई माझ्यावरच सगळं लोटणार आहे, ही बाई मलाच जाब विचारणार. बघा बघा काय ग ए जानकी, तुला दुसरी काही कामं नाहीये का, सगळं तूच करतेस आणि मी केलंय असं मला उलट कशी काय विचारते ग. आमच्या आईंना मानस उपचार केंद्रात पाठवताना तुला लाज नाही वाटली का. मग आता जानकी तिचा हात पिरगळते ऐश्वर्याचा, म्हणते तुला नाही लाज वाटली का, तू सगळं करतेस हे मला माहिती नाही का. सारंग लगेच म्हणतो वहिनी माझ्या बायकोचा हात सोड, सोड माझ्या बायकोचा हात. जानकी म्हणते सारंग भाऊजी हे सगळं करण्यामागे तुमच्याच बायकोचा हात आहे, हिनेच ऋषिकेशच्या फोनवरून फोन केला माझ्या नावाने. सारंग म्हणतो ए वहिनी, अगं काय ग उगाचच माझ्या बायकोवर आरोप करते का ग, तुझ्याकडे काही सांगायला नाही बोलायला नाही तर काही झालं तर माझ्या बायकोवरच आळ ढकलते तू. आता ऐश्वर्याला एकदम मोठा चान्स मिळाला बरं का, सारंग तिच्याकडनं बोलतोय ना, मग ती मोठ्या मोठ्याने या जानकीवर आरोप लावायला लागते आणि म्हणते वा 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 काय बाई आहे, हॅट्स ऑफ आहे या बाईला. बघा हा शरयूताई, आपण दोघी आपापल्या खोलीत होतो, हिचा खुनी नवरा सौमित्र भाऊजींसोबत बाहेर फिरू लागला आणि तो फुटका डिनर सेट तो गेलाय कोर्टात. हिची चिटकी नाही चिपटी मुलगी ही शाळेत गेली असं म्हणते हा ऐश्वर्या. आणि पुढे कशी म्हणते शरयूताई तुमच्या दाराला हिने गपचूप कडी लावली बाहेरून आणि दार उघडल्यावर मी उघडलं दार, आपल्या शरयूताई आतमध्ये एकट्या होत्या आणि आपल्या आई पण घरात एकट्या होत्या. या बाईने बरोबर तो चान्स बघितला आणि आईंना घेऊन जायला गाडी बोलवली. पण नशीब मी ते बघितलं आणि तुम्हा दोघांना बोलवलं. हिला असं झालं असेल ना की बाबा माझा तर प्लॅन फसला, आता मी काय करू, म्हणून हिने आईला वाचवायची नाटकं केले. मग काय सगळ्यांना वाटल काय बाबा जानकीनेच वाचवलं आईंना, जानकीनेच वाचवलं हो की नाही जानकी, बरोबर बोलते ना मी. मग जानकी म्हणते बोल ऐश्वर्या बोल, तुला जे बोलायचं ते बोल, पण हे सगळं तूच केलंय हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, नाटकं करू नकोस. मग शरयू हिच्या अंगावर धावून जाते जानकीच्या आणि म्हणते काय बोलतेस ग वहिनी, अगं तो नंबर ऋषिकेश दादाचाच होता, आम्ही बघितलं आणि त्या हॉस्पिटलमधल्या माणसाने पण सांगितलं की जानकी रणदिवेने फोन केला, तरी पण तू या ऐश्वर्यावर का आरोप करतेस ग वहिनी, तुला काहीच वाटत नाही का ग. लगेच सारंग म्हणतो अगं ताई उद्या ही काय म्हणेल माहितीये का, ऋषिकेश दादाचा फोन सुद्धा ऐश्वर्यानेच घेतला होता. मग जानकी म्हणते हो भाऊजी ऐश्वर्यानेच ऋषिकेशचा फोन घेतला होता. मग लगेच ऐश्वर्या म्हणते घ्या ऐका, म्हणजे इथे फक्त आरोप प्रत्यारोप चालू आहे. मग जानकी म्हणते हिनेच माझ्या ऋषिकेशच्या फोनवरनं माझ्या नावाने फोन केला. काल ऋषिकेश आणि मी झोपलेलो असताना ओवी इथे हॉलमध्ये बसलेली होती, कार्टून, आता ते कार्टून शब्द उच्चारताच ऐश्वर्या पुढे बोलते हो कार्टून बघत होती का ओवी, हो बरोबर आहे, म्हणजे आमचे नाना इकडे सापडत नाहीये, आईंची तब्येत बिघडत चालली आहे आणि हे दोघं नवरा बायको त्यांच्या खोलीमध्ये AC लावून झोपले होते आणि यांची पोरगी कार्टून बघते. वा ऐश्वर्या जसं काही रात्री झोपतच नाहीये सध्या काही आपलं. मग जानकी म्हणते ऐश्वर्या काही पण बोलू नकोस, आता मी बोलते ना तर गपचूप तोंड बंद करून ऐक. हे बघा सारंग भाऊजी शर्वरी वंश मी इथेच होते रात्री आणि ओवी इथे कार्टून बघत होती रात्री आणि ऐश्वर्या आली ओवी जवळ आणि तिने तिला सांगितलं की फोन हॉलमध्ये ठेव आणि झोपायला जा.
आणि जसा प्लॅन केला होता ना हिने, अगदी तसाच प्लॅन तिने एक्झिक्यूट केलाय. तिने ओवीकडनं फोन हिसकावून माझ्या नावाने फोन केलाय हॉस्पिटलमध्ये. ऐश्वर्या आता मोठ्याने हसते आणि म्हणते, काय शरीव वंश, काय हो तुम्हाला पटतंय का हे सगळं हिच्या स्टोऱ्या? मग सारंग मोठ्याने असतं, आम्हाला नाही पटत आहे. मग शरीव पण असते, नाही नाही आम्हाला पण नाही पटत आहे. मग ऐश्वर्या म्हणते, काय ग जानकी, तुझ्याकडे दुसरी स्टोरी आहे का, एखादी बॅकअप म्हणून? सांग एखादी स्टोरी सांग. मग आता जानकी म्हणते, चुप्पच ग ऐश्वर्या, तुझी नाटकं बंद कर. मग ऐश्वर्या म्हणते, तू तुझ्या खोट्या स्टोऱ्या विकणं बंद कर. आणि मी फोन केला होता म्हणे. मी कशाला फोन करू, मला काय गरज अडली आहे? लगेच सारंग म्हणतो, काय ग वहिनी, तुझ्या स्टोरीप्रमाणे फोन ओवीकडे होता ना, ओवीकडे तर कधी फोन नसतोच, ओवीला तू फोन कधीच देत नाही ना. शरीव म्हणते, हां बरोबर सारंग. मग जानकी म्हणते, अहो नाही देत मी तिला फोन, पण काल तिने नजर चुकीने घेतला, मला माहिती नव्हतं तिच्या हातात फोन आहे. मग सारंग म्हणतो, काही बोलतेस वहिनी? मग जानकी म्हणते, अहो हो भाऊजी, मी खरं सांगते, मी ओवीला शाळेत सोडवायला गेले तेव्हा ओवीने सांगितलं मला. ऐश्वर्या म्हणते, बरोबर आहे ना, तुझीच पोरगी आहे ना ती, तुझ्यासोबत राहून राहून खोटं बोलण्यात पटाईच झाली आहे तुझी पोरगी. जानकी म्हणते, ऐश्वर्या तोंडाला लगाम दे, वाटेल ते बोलू नको. मुलगी माझी खोटारडी नाहीये, तू सगळ्यात मोठी खोटारडी आहे या घरात. हे सगळं तूच केलंयस आणि तूच घडवून आणलंयस, हे मला बरोबर माहिती आहे. नानांना पण जिन्यावरनं तूच ढकललंयस, नानांना गायब पण तूच केलंयस, आईंना न्यायला माणसं बोलवली, माझ्या नावाने फोन सुद्धा तूच केलायस ऐश्वर्या. हे सगळं करण्यामागे तूच आणि तूच आहेस ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, अगं अजून 2 आरोप करायचे राहिले माझ्यावर. मधुभाऊंना गुंड मीच पाठवले आणि हो तुझ्या हाताला गोळी माझ्यामुळेच लागली ना. अगं जानकी, आरोप करताना पुरावे द्यावे लागतात ग. तू माझ्यावर जे काही आरोप केलेस ना, त्या आरोपाचा एक तरी पुरावा आहे का तुझ्याकडे? जानकी म्हणते, मिळतील ना, सगळे पुरावे मिळतील. तुझ्या गुन्ह्यांचे सगळे पुरावे मी दाखवेल. जे जे तुझ्या बाजूने उभे आहेत ना ऐश्वर्या, ते सगळेच तुझ्याच विरोधात जातील आणि तुला हाताला धरून या घरातून बाहेर हकलून देतील. लक्षात ठेव माझे वाक्य. ऐश्वर्या, तुझ्या पापांचा घडा भरलाय आता. तुझी नाटकं बंद कर. तुझ्या नाटकांवर पडदा पडणार आहे आता. त्या दिवशी मी तुला हाताला धरून बाहेर हकलेल. तू किती विनवण्या कर, तुझ्या चुकीला मी माफी देणार नाही. आणि या घरात मी गाडी बोलवेल, पण ती गाडी पोलिसांची असेल. तू पोलिसांच्या गाडीत बसून पोलीस स्टेशनला, जेलमध्ये जाशील ऐश्वर्या, अशी तिने धमकी दिली आणि निघून गेली आहे. पण सारंग जानकीने धमकी दिल्यावर हसतो, जसं काही जानकीने जोकच मारला. काय दाखवलंय प्रेक्षकांनो. तर असो, आता उद्याच्या भागात तुम्ही बघणार आहात ऋषिकेशची केस वेगळ्याच एका इन्स्पेक्टरकडे गेली आहे. त्या इन्स्पेक्टरने ऋषिकेशला कोर्टात हजर राहायला सांगितलंय. कोर्टामध्ये ऋषिकेशची पेशी आहे. आता ऋषिकेश सुमित्राबाईंचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो आणि म्हणतो, आई मला आशीर्वाद दे, मी नानांना लवकर शोधेल, पण मला आज कोर्टात जायचंय. मग सुमित्राबाई म्हणतात, बाबा तुला माझा विश्वास हवा असेल तर नानांना माझ्या समोर उभं कर. जानकी म्हणते, आई आम्ही लवकरात लवकर आता नानांना तुमच्या समोर उभं करू, लवकर करा म्हणा उभं, तोपर्यंत आपल्या डोक्याचं टेन्शन जाणार नाही प्रेक्षकांनो.